तर मागच्या वेळेस आपण HTML पेज लेआउट पाहिलं होतं. पुन्हा एकदा आपण HTML पेज लेआउटवर हायलाईट करू आणि समोर जाऊ. आता HTML पेज लेआउट काय की HTML डॉक्युमेंट जे आहे ते त्याचं स्ट्रक्चर काय असतं, स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो त्यालाच लेआउट. म्हणजे या प्रामुख्याने हाऊ मेनी सेक्शन्स आर देर आर 3 सेक्शन्स. ओके, इन HTML डॉक्युमेंट, एनी HTML डॉक्युमेंट there are 3 sections. First one is called the HTML, second one is called the head, and third one is called the body. HTML, in HTML section there is a tag that is called the HTML. Every page म्हणजे कोणतेही पेज असो सुरुवात कुठून होईल, फ्रॉम HTML स्टार्टिंग टॅग अँड एंड कुठं होईल, फ्रॉम द HTML एंडिंग टॅग. म्हणजे कोणतेही लेआउट जेव्हा आपण विचार करतो, लेआउटमधला हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे की जेव्हा तुम्ही त्याला क्लोज करता तर तो क्लोज कशानं होईल, HTMLला. म्हणजे /HTML हा जो फॉरवर्ड स्लॅश आहे त्याला एंडिंग टॅग आपण म्हणतो. तर हा टॅग आपल्याला देणं महत्त्वाचं राहील. म्हणजे HTMLला सुरुवात होईल आणि HTMLला बंद होईल. मग HTML सेक्शनचं काम काय, द HTML इन्फॉर्म द ब्राउझर दॅट दिस पेजेस आर क्रिएटिंग बाय युझिंग द HTML कोड. म्हणजे तुझ्याकडे जी अपलोड होणारी पेजेस आहेत, द पेजेस विच आर अपलोड टू यू आर क्रिएटिंग बाय युझिंग द HTML कोड. म्हणजे आता ब्राउझरला सांगितलं जाईल, ब्राउझर जे प्रदर्शित करतं, वेब ब्राउझर जे पेज प्रदर्शित करतं त्या ब्राउझरला सांगितलं जाईल HTML सेक्शनच्या माध्यमातून की दिस पेजेस आर क्रिएटेड बाय युझिंग द HTML कोडिंग. HTMLचं जे कोडिंग आहे त्याच्या माध्यमातून तयार केलेली ही पेजेस तुझ्याकडे येत आहेत, जी तुला प्रदर्शित करायचं आहे. कोणाला इन्फॉर्म करेल, वेब ब्राउझरला. सेकंड सेक्शन दॅट इज कॉल्ड द हेड सेक्शन. आता हा जो हेड सेक्शन असेल, हेड सेक्शन इज इन्फॉर्मेशन अबाउट द पेज. म्हणजे जे पेज आहे तुमचं, सेकंड सेक्शन इज कॉल्ड द हेड सेक्शन. इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट HTML डॉक्युमेंट आहे तुमचं, जे HTML पेज आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती प्रामुख्याने हेड टॅगमध्ये येतं. मग हेड टॅग सुरुवात होईल हेड टॅगनं आणि क्लोज होईल हेड टॅगनं. एव्हरी म्हणजे हेड सेक्शन जसं HTML झाल्याबरोबर हेड सेक्शन सुरू होतं. म्हणजे HTMLचा टॅग दिल्यानंतर वी गो फॉर द हेड टॅग आणि इन हेड टॅग देर आर नंबर ऑफ टॅग्स रिलेटेड टू द डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन. म्हणजे आता इथं टायटल नावाचा एक टॅग दिसतो तुम्हाला. हा जो टायटल नावाचा टॅग आहे, हा टायटल काय, स्पेसिफिक टायटल ऑफ दॅट डॉक्युमेंट. जे पेज आहे ज्यामध्ये जे कंटेंट असतील त्या कंटेंटशी रिलेटेड डॉक्युमेंट आपल्याला काय टायटल काय करावं लागतं, त्या पेजला द्यावं लागतं. इंडेक्सिंग जेव्हा होतं किंवा तुम्ही बुकमार्क जेव्हा देता किंवा तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन जेव्हा सर्च करतात त्यावेळेस हे टायटल युजफुल ठरतं. म्हणजे जेव्हा कॉरल केले जातात, पेजेस पाहिले जातात, शोधले जातात, तेव्हा मग हे टायटल युजफुल ठरतं. म्हणजे आपण एखादी इन्फॉर्मेशन जी असेल ती HTMLमध्ये इन्फॉर्मेशन आहे का, मग HTMLमधली जर इन्फॉर्मेशन आपण एखाद्या वेळेस पेजेस सर्च करतो, आपण काय करतो लक्षात घ्या की जेव्हा आपण पेजेस सर्च करतो, ही पेजेस सर्च करताना आपण काय टाईप करतो, रिलेटेड वर्ड. जसं मी म्हटलं की मला जर इंटरनेटची कन्सेप्ट पाहिजेत असेल तर आय जस्ट टाईप द वर्ड इंटरनेट. मग इंटरनेटचं टायटल असणारी असंख्य जी पेजेस असतील, डॉक्युमेंट असतील, ते काय होतात, डिस्प्ले होतात. म्हणून त्या ठिकाणी जनरली टायटल दिलं जातं. इतरही टॅग आहेत, स्क्रिप्ट टॅग आहे, स्टाईल टॅग आहे, बेस टॅग आहे, मेटा टॅग आहे, दीज आर ऑल्सो टॅग्स. पण बिगनर जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला फक्त कशाचा विचार करायचा आहे, HTML मधला टायटल टॅगचा. म्हणजे इट इज इम्पॉर्टंट. का इम्पॉर्टंट आहे, कारण त्या पेजला स्पेसिफिक टायटल असायला पाहिजे, कारण त्या पेजमध्ये काय इन्फॉर्मेशन आहे ही आपल्याला समजायला पाहिजे. सो वी गो फॉर द टायटल टॅग. ओके, आणि वी क्लोज द हेड सेक्शन. म्हणजे आता इथं जे तुम्हाला दिसतं, इथं जे आपण क्लोज करून राहिलो, टायटल दिलेलं आहे आणि टायटल दिल्यानंतर हेड सेक्शन. मग अजूनही काही टॅग असतील ते या ठिकाणी आपण देऊ शकतो, जे प्रामुख्याने हेडमध्ये असतात. इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. हेड सेक्शन काय, इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. टायटल, ओनली टायटल टॅग कंटेंट्स आर डिस्प्ले ऑन द वेब ब्राउझर टायटल बार. फक्त यामधील जे वेगवेगळे टॅग्स आहेत त्यामधील फक्त टायटलचे जे कंटेंट असेल, जे टायटल तुम्ही दिलं असेल तेच फक्त कुठं दिसतं, ब्राउझर विंडोच्या टायटल बारवर दिसतं. इतर कोणतीही इन्फॉर्मेशन प्रामुख्याने
डिस्प्ले होत नाही, त्या टॅगमधली असणारी कंटेंट जे आहेत ते डिस्प्ले होत नाहीत. फक्त टायटल एक असं आहे जे तुमच्या ब्राउझर विंडोच्या टायटल बारवर दिसतं. आणि म्हणून टायटल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इंडेक्सिंग करण्यासाठी, बुकमार्क करण्यासाठी, सर्चिंग करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने महत्त्वपूर्ण ठरतात. आणि टायटल इज द ओनली टॅग विच इज डिस्प्ले ऑन द ब्राउझर विंडो टायटल बार. बाकी कोणताही टॅग दिसत नाही. नेक्स्ट, जेव्हा आपण हेडनं सुरुवात केली, टायटल दिलं, टायटल बंद केलं, क्लोज केलं, हेड क्लोज केलं, देन थर्ड सेक्शन इज कॉल्ड द बॉडी सेक्शन. हा जो बॉडी सेक्शन असेल, हा काय बॉडी सेक्शन जेव्हा आपण विचार करतो, इट इज बॉडी सेक्शन. मग आपण बॉडी सेक्शनचा जेव्हा विचार करतो, तर हा जो बॉडी सेक्शन असेल, हा बॉडी सेक्शन प्रामुख्याने इथं आपल्याला दिसतो. म्हणजे बॉडी सेक्शन मला जर द्यायचं असेल तर व्हॉट आय वॉन्ट टू डिस्प्ले ऑन द पेज, मला पेजवर काय डिस्प्ले करायचं, मला पेजवर काय डिस्प्ले करायचं आणि हाऊ इट विल बी डिस्प्ले. म्हणजे कंटेंट्स आणि टॅग्स दीज आर इन्क्लूड इन द बॉडी टॅग. बॉडी हा प्रत्येक डॉक्युमेंटचा मेन पार्ट आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मला पेजवर काय प्रदर्शित करायचं, इमेज प्रदर्शित करायची का, टेक्स्ट प्रदर्शित करायचं का, व्हिडिओ प्रदर्शित करायचं का, आणि ते कशा पद्धतीनं प्रदर्शित करायचं, म्हणून त्याच्याशी रिलेटेड असणारे संपूर्ण टॅग बॉडीमध्ये राहतात. जसं मी म्हटलं की श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स मला बोल्ड पाहिजे, म्हणजे या नावासोबत, या कंटेंटसोबत बी टॅग यूज केलं जाईल. मला फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट काय लागतं, इटालिक पाहिजे, म्हणजे आय टॅग जो आहे तो मी फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या कंटेंटसोबत जोडेल. म्हणजे मला जे लागतं आणि हाऊ इट विल बी डिस्प्ले, कशा पद्धतीनं डिस्प्ले होईल, हे संपूर्ण बॉडी टॅगमध्ये होतं. आणि बॉडी टॅग एंड केल्यानंतर प्रामुख्याने बॉडीनं सुरुवात होईल, जे काही टॅग्स असतील, जे काही कंटेंट असतील ते आपण इथं टाईप करू आणि बॉडी बंद करू आणि लास्टली HTML बंद करू. म्हणजे अशा पद्धतीचं कोणत्याही डॉक्युमेंटचं लेआउट राहते, कोणतंही HTML पेज असो. म्हणजे तुम्हाला एवढे टॅग, जर बेसिक टॅग जे आहेत हे जर तुम्ही डोक्यात पक्के ठेवले तर कोणतंही प्रॅक्टिकल तुमचं चुकणार नाही. पुन्हा लक्षात घ्या, वी स्टार्ट फ्रॉम द HTML, वी एंड ॲट द HTML, देन देर इज अ हेड, देन देर इज अ टायटल. इथं जे काही टायटल द्यायचं असेल ते टायटल तुम्ही देऊ शकता. देन वी क्लोज द टायटल, देन वी क्लोज द हेड, देन वी गो फॉर द बॉडी. बॉडी टॅग इज देअर, स्टार्टिंग टॅग जे काही तुम्हाला द्यायचं असेल या मधात आपण देऊ शकतो. आणि मदत दिल्यानंतर आपण बॉडी टॅग बंद करतो आणि HTML टॅग बंद करतो. अशा पद्धतीनं प्रत्येक पेज लेआउट जे आहे ते पेज लेआउट आपल्याला दिसतं. हे सर्व सेक्शन्स आहेत. म्हणजे आता इथे हेड सेक्शनमध्ये आता तुम्हाला दिसतात हे सर्वच्या सर्व टॅग्स, म्हणजे बेस असेल, लिंक असेल, मेटा असेल, हे सर्वच टॅग प्रामुख्याने जेव्हा आपण ॲडव्हान्ससाठी जातो, आता सध्या बिगनर्स आहोत आपण, म्हणून आपण जस्ट वी गो फॉर द टायटल टॅग, तर ह्या सर्व टॅग प्रामुख्याने यूज केले जातात. आणि यातला फक्त आणि फक्त टायटल टॅग जो आहे तो काय होतो, अपियर्स. टायटल इट अपियर्स ऑन द टायटल बार ऑफ द ब्राउझर विंडो. इतर कोणताही टॅग होत नाही. म्हणजे बुकमार्क असेल, हिस्ट्री असेल, ह्या सर्व गोष्टीसाठी प्रामुख्याने याचा यूज होतो. म्हणून टायटल ही मस्ट आहे आणि टायटल अतिशय चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकतो या पद्धतीनं. नेक्स्ट आता बॉडी. आता बॉडी टॅगमध्ये जे आपण विचारात घेणार आहे, म्हणजे आता बॉडी हा जो टॅग आहे यामध्ये ॲट्रिब्यूट्स दिलेले आहे. बॉडी टॅगमध्ये काय दिलेलं आहे, ॲट्रिब्यूट्स दिलेलं आहे. आता बॉडी बॅकग्राऊंड इथं आपल्याला दिसतं. बॉडी बॅकग्राऊंड इथं आपल्याला दिसतं. आता हे बॅकग्राऊंड जे आहे, हे बॅकग्राऊंड काय, इट इज अ ॲट्रिब्यूट्स. म्हणजे मला जेव्हा आपण विचार करतो की मला बॉडीला बॅकग्राऊंड द्यायचं असेल, म्हणजे जेव्हा मी इमेजचा विचार करत असेल, मला एखादी इमेज त्या ठिकाणी काय करायचं असतं, घ्यायची असतं. म्हणजे मला इमेज घ्यायची असेल तर मी बॅकग्राऊंडला जाईल. म्हणजे पहिलं ॲट्रिब्यूट जे आहे बॉडी टॅगमधलं, दॅट इज कॉल्ड द बॅकग्राऊंड. म्हणजे जेव्हा मला एखादं ग्राफिक्स किंवा इमेज ही पेजच्या पृष्ठभागावर पाहिजे, पेजवर पाहिजे, डॉक्युमेंटच्या बॅकसाईडला पाहिजे, जसं आपण वॉटरमार्क देतो तसं आपल्याला बॅकग्राऊंड जर पिक्चर लागत असेल तर वी गो फॉर द बॉडी बॅकग्राऊंड. आणि बॉडी बॅकग्राऊंड जे आहे, म्हणजे आता बॉडी बॅकग्राऊंडचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या बॅकग्राऊंडची जी व्हॅल्यू असतं तर
URL ऑफ दॅट पर्टिक्युलर पाथ. जो पाथ असतो त्या पाथचा पिक्चरचा URL असतो. URL ऑफ दॅट पर्टिक्युलर पिक्चर. जो पिक्चर आपण घेणार आहे, जे ग्राफिक आपण घेणार आहे, त्या ग्राफिकचा असणारा जो ॲड्रेस असेल, पाथ असेल, तो प्रामुख्याने व्हॅल्यूमध्ये आपल्याला टाकायला होतो. बरं. आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय होतं की बॉडी बॅकग्राऊंड येईल. आता दुसरा आहे की BG कलर. म्हणजे आता इथं पहा, बॉडी बॅकग्राऊंड त्याचा URL और पाथ हा त्याचा राहतं व्हॅल्यू. म्हणजे बॉडी हा झाला टॅग, बॅकग्राऊंड हे झालं ॲट्रिब्यूट नेम आणि ही झाली ॲट्रिब्यूट व्हॅल्यू. ॲट्रिब्यूट्स मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. मग दुसरा टॅग आहे ॲट्रिब्यूट्स आहे, दॅट इज कॉल्ड द BG कलर. मला बॅकग्राऊंडच्या ऐवजी जर कलर लागत असेल, येलो, रेड, ग्रीन, ब्ल्यू असं जर डॉक्युमेंटला कलर लागत असेल, देन वी गो फॉर द BG कलर. BGCOLOR अमेरिकन. देन व्हॅल्यू इज द हेक्साडेसिमल ट्रिपलेट. म्हणजे ही जी व्हॅल्यू असेल ही हेक्साडेसिमल ट्रिपलेट असेल. म्हणजे ही जी #RRGGBB आहे ही प्रामुख्याने त्याची व्हॅल्यू राहते. #RRGGBB और कलर नेम. समजा मला जर हेक्साडेसिमल ट्रिपलेट द्यायचं नसेल, मला त्याचं कोडिंग माहीत नसेल, तर वी गो फॉर द जस्ट कलर नेम. म्हणजे RRGGBB मीन्स रेड, ग्रीन, ब्ल्यू याचं जे कॉम्बिनेशन असेल, जसं हे कॉम्बिनेशन दिसतं तुम्हाला FF म्हणजे किती तुम्हाला ते डार्क पाहिजे, किती त्यात मिक्स करावं लागेल, हे प्रामुख्याने तिथं आपण कोडिंग करताना विचारात घेतो. म्हणजे आपण 0 जर केलं तर 0 जर केलं तर त्याचं एकदम ब्राईट येईल. म्हणजे त्या पद्धतीनं त्याचं कॉम्बिनेशन हेक्साडेसिमल ट्रिपलेटमध्ये राहतं. आणि हे कोडिंग तुम्हाला वेबवरसुद्धा अवेलेबल आहेत. जर तुम्हाला कोड द्यायचे असतील तर वेबवर जायचं, सर्च करायचं आणि ते कोडिंग देऊ शकता. पण सिम्पल कलर नेमसुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे आता बॉडीला BG कलर, बॅकग्राऊंडला कलर पाहिजेच असेल तर आपण काय करू, बॉडी BG कलर. BG कलर इज द ॲट्रिब्यूट. बॅकग्राऊंडला जर मला इमेज पाहिजे असेल, ग्राफिक पाहिजे असेल तर वी गो फॉर द बॉडी बॅकग्राऊंड. आणि आता जर मी BG कलर किंवा बॅकग्राऊंड हे ॲट्रिब्यूट यूज केले असतील तर निश्चितच जे टेक्स्ट आहे, जे त्या डॉक्युमेंटवर टेक्स्ट आहे, ते डिस्प्ले होत असताना प्रामुख्याने काय होईल, त्याच्याशी कॉन्ट्रास्ट असणारं टेक्स्ट कलर मला त्या ठिकाणी लागेल. म्हणजे आता जसं इथं आपण व्हाईटवर ब्लॅक दिसतं म्हणून इट इज रिडेबल. समजा मी जर ॲश कलरचंच घेतलं असतं बॅकग्राऊंड पेजला आणि त्यावर हे ब्लॅक कलरचं टेक्स्ट दिसू शकलं असतं का, नाही. तर मग सो वी गो फॉर चेंजिंग द टेक्स्ट कलर ऑल्सो. आणि ॲट्रिब्यूट येईल टेक्स्ट. म्हणजे होल टेक्स्ट, सिंगल टेक्स्ट नाही, पूर्ण डॉक्युमेंटमधलं हे जे पूर्ण टेक्स्ट असेल हे बदलायचं असेल, वी गो फॉर द बॉडी ॲट्रिब्यूट इज द टेक्स्ट. टेक्स्ट पुन्हा तेच #RRGGBB और कलर नेम. या पद्धतीनं प्रामुख्याने आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. व्हॅल्यू जी आहे ती या पद्धतीनं देऊ शकतो. मग आता व्हॅल्यू ही नेहमीच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिली जाते, एवढं लक्षात ठेवायचं. ही व्हॅल्यू जी आहे ही नेहमीच कशी दिली जातं, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, सिंगलमध्येच आपण दिलं जातं. पण चांगला इफेक्ट द्यायचा असेल तर डबल. आता आपण टेक्स्टचा कलर बदलला. अजून कोणते टेक्स्ट असतात पेजवर, डॉक्युमेंटवर, तर लिंक्स असतात. लिंक काय असतात, हायपरलिंक जे असतात. तुम्हाला त्या हायपरलिंकचा प्रामुख्याने माहीत असेल की हायपरलिंक कशा असतात. हायपरलिंक ह्या ब्ल्यू, रेड आणि पर्पल. म्हणजे ब्ल्यू असेल लिंक असेल तर ती ब्ल्यूमध्ये राहतं, जेव्हा आपण त्याला व्हिजिट करतो तेव्हा ती पर्पलमध्ये राहतं आणि जेव्हा ती ॲक्टिव्ह असते तेव्हा ती रेड कलरमध्ये राहतं. मग आता अशाच स्वरूपाचं बॅकग्राऊंड किंवा BG कलर असेल, या कलरशी जुळते जर बॅकग्राऊंड आणि BG कलर असेल, वी ऑल्सो चेंज द लिंक कलर. मग त्या ठिकाणी या 3 ॲट्रिब्यूटचा यूज करून आपण लिंक कलर जे आहेत ते चेंज करू शकतो. लिंकचा कलर पुन्हा तेच कॉम्बिनेशन, लिंकचं पुन्हा तेच कॉम्बिनेशन, लिंक. म्हणजे जे कॉम्बिनेशन, जे कलर नेम तुम्ही टाकाल ते त्या ठिकाणी आपल्या ज्या हायपरलिंक असतात त्याला तिथं दिल्या जातात. आणि हे प्रामुख्याने बॉडीचे ॲट्रिब्यूट्स आहेत. पुन्हा लक्षात घ्या, बॉडीमध्ये किती ॲट्रिब्यूट्स आहेत. बॉडी या टॅगमध्ये जे महत्त्वाचा टॅग आहे त्या टॅगमध्ये पहिला ॲट्रिब्यूट्स आहे बॅकग्राऊंड. जेव्हा एखादं ग्राफिक्स किंवा इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला हवी, देन वी गो फॉर द बॉडी बॅकग्राऊंड इज ॲट्रिब्यूट. जेव्हा आपल्याला कलर चेंज करायचा असेल वी गो फॉर द BG कलर. आणि जेव्हा आपल्याला टेक्स्टचा कलर बदलायचा असेल वी गो फॉर द टेक्स्ट. जेव्हा लिंकचा कलर बदलायचा असेल तर आपण
लिंक, वी लिंक आणि ए लिंक हे ॲट्रिब्यूट्स यूज करू शकतो आणि त्याचासुद्धा कलर बदलू शकतो. आता हे झाले महत्त्वाचं. आता दुसरा जो पार्ट असतो, आता तुम्हाला प्रत्यक्ष ज्याला सुरुवात करावं लागतं. म्हणजे आता जेव्हा आपण विचारात करू की हे सर्व टॅग्स आहेत काय, म्हणजे आता पहिल्यांदा आपण हे टॅग्स विचारात घेऊ आणि मग एक एक टॅगचं जे प्रॅक्टिकल असेल ते त्या पद्धतीने करू. आता मला एक सिम्पल गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जेव्हा आपण टॅग यूज करतो तर प्रत्येक टॅगला असं स्पेसिफिक मिनिंग असतं. म्हणजे हेडिंग टॅग असेल, पॅरेग्राफ टॅग असेल, लाईन ब्रेक टॅग असेल, हॉरिझॉन्टल रूल असेल किंवा कमेंट्स असतील. प्रत्येक टॅग जे आहेत ते काय असतात, स्पेसिफिक कामासाठी यूज केले जातात. इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. हे काय इन्स्ट्रक्शनचा सेट आहेत की जिथं आपण प्रामुख्याने लोकांना सांगू शकतो की हे टॅग्स आहेत. म्हणजे जसं आता मला हेडिंग घ्यायचं आहे, H1 to S6 पर्यंत हेडिंग आहेत. मग H1 to S6 पैकी मला H1 लागतं की H2 लागतं की H3 लागतं, H4 लागतं, H5 लागतं की H6 लागतं. म्हणजे ही जी हेडिंग्ज आहेत हे पैकी एक हेडिंग मी सिलेक्ट करू शकतो. दॅट इज कॉल्ड द हेडिंग टॅग. म्हणजे आपल्या डॉक्युमेंटमधला जो पार्ट असेल त्याला कशा प्रकारचं हेडिंग द्यायचं त्याचं महत्त्व लक्षात घेऊन वी डिसाईड फॉर द हेडिंग टॅग. मग आता आपल्याला लाईन ब्रेक करायची असेल, BR नावाचा टॅग आहे. आपल्याला हॉरिझॉन्टल रूल इन्सर्ट करायची असेल, HR नावाचा टॅग आहे. म्हणजे हे सर्वच्या सर्व टॅग प्रामुख्याने काय करतो आपण त्या ठिकाणी ॲड करत असतो आणि हे करून आपण एखादं प्रॅक्टिकल तयार करतो. आपण जस्ट आज फक्त टॅग पाहू आणि उद्याच्या प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करू. आता हेडिंग टॅग आहे. म्हणजे H1 तुम्हाला सांगितलं की हेडिंग टॅग किती आहेत, फ्रॉम H1 to H6. म्हणजे 6 प्रकारचे हेडिंग आहे. H1 इज द मोस्ट इम्पॉर्टंट हेडिंग, म्हणजे जे सर्वात मोठं असेल आणि मग H1 to H6 त्याची साईज काय होतं, लहान लहान होत जातं आणि म्हणून ती साईज H1 टॉपर असतं आणि H6 सर्वात लहान असतं. पॅरेग्राफ टॅग म्हणजे आपले जे पॅरेग्राफ्स असतात, जसं हा पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ मला डिफाईन करायचा असेल तर टॅग कोणता आहे, P. मग पॅरेग्राफ टॅगमध्ये तुम्ही अलाइन नावाचा ॲट्रिब्यूट यूज करू शकता. म्हणजे डिझाईन करताना आपलं पॅरेग्राफ लेफ्टलाच असला पाहिजे असं नाही आहे. आपल्याला तो बरेचदा सेंटरलाही पाहिजे, आपल्याला जो बरेचदा मिडललाही पाहिजे, आपल्याला जो बरेचदा राईटला सुद्धा पाहिजे. म्हणजे लेफ्ट, सेंटर, राईट. म्हणजे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर वी गो फॉर द ॲट्रिब्यूट दॅट इज कॉल्ड द अलाइन. म्हणजे P अलाइन इज इक्वल टू लेफ्ट, राईट, जे काही तुम्हाला द्यायचं असेल ते व्हॅल्यूज तुम्ही देऊ शकता. लेफ्ट, सेंटर आणि राईट ह्या 3 व्हॅल्यूज प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण यूज करतो. आता त्याच्यानंतरचा टॅग आहे लाईन ब्रेक. म्हणजे जर आपल्याला एखादी लाईन ब्रेक करायची आहे, जसं मी इथून मला खाली यायचं असेल तर आपल्याला HTML मध्ये BR नावाचा टॅग यूज करावा लागते. ब्रेक लाईन किंवा लाईन स्पेसिंग घ्यायचं असेल, जेवढं लाईन स्पेसिंग मला घ्यायचं असेल तेवढ्या वेळ मला BR द्यावा लागेल. जसं मला 2 लाईनचं स्पेसिंग असेल तर मी 2 वेळ BR टॅग टाईप करेन. इट इज अ सिंग्युलर टॅग, एकटाच टॅग येतो तो. नेक्स्ट हॉरिझॉन्टल रूल टॅग HR. मला एखादी हॉरिझॉन्टल रूल, जसं आता ही लाईन आपल्याला दिसतं, ही लाईन मला इन्सर्ट करायची असेल तर वी गो फॉर द HR टॅग. म्हणजे मला काय करावं लागेल, HR टॅगचा यूज करावा लागेल. समजा ती 100% असेल तर ओके, पण ती जर आपण छोटी केली असेल तर देअर आर अ ॲट्रिब्यूट्स. म्हणजे आता तिथं बरेच सारे ॲट्रिब्यूट्स प्रामुख्याने हॉरिझॉन्टल रूल टॅगमध्ये आपल्याला यूज करायचे असतात. पहिला ॲट्रिब्यूट्स आहे साईज. म्हणजे मला पूर्ण पेजवर जर लाईन नको असेल तर आपण त्याची साईज ठरवू शकतो. तिथं आपण नंबर देऊ शकतो, किती साईज पाहिजे. विड्थ, त्याची जाडी किती आहे हे ठरवू शकतो. अलाइन म्हणजे आपल्याला जर ती साईज दिली असेल आणि ती 100% नसेल तर आपण त्याचा अलाइन लेफ्ट, सेंटर, राईट करू शकतो. नो शेड म्हणजे एक सॉलिड बार लागत असेल तर नो शेड आहे आणि नो शेडला व्हॅल्यू नाही, एवढं लक्षात ठेवायचं. व्हॅल्यू नाही म्हणजे त्याच्यासमोर इज इक्वल टू साईन देऊन आपण कोणतीही व्हॅल्यू देत नाही. जसं इथं अलाइन इज इक्वल टू लेफ्ट दिलं, सेंटर किंवा राईट दिलं. नो शेड फक्त नुसतं नो शेड दिलं जातं आणि कोणतीही व्हॅल्यू नाही राहत. त्याला एकमेव ॲट्रिब्यूट्स असेल की ज्याला व्हॅल्यू दिली जात नाही आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. कलर, ज्या कलरची हॉरिझॉन्टल रूल तुम्हाला पाहिजे असेल तो कलरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता नंतरचा टॅग आहे कमेंट्स. कमेंट्स टॅग म्हणजे की एखादी कमेंट्स मला सोडायचं आहे, 3-4 लोक काम करत आहेत एखाद्या बाबीवर आणि आपल्याला कमेंट्स द्यायची असेल, म्हणजे सांगायचं आहे की बा ठीक आहे इथून तुझं काम सुरू होत आहे, मी आज नाही आहे आणि मग तू त्या ठिकाणी सुरुवात करशील.
ही जी कमेंट्स आपण देतो ही डिस्प्ले होत नाही. हा जो टॅग आहे कमेंटचा या पद्धतीने दिला जातो आणि हे वेब पेजवर डिस्प्ले होत नाही. ही फक्त प्रोग्रामर जे असतील जे त्या ठिकाणी काम करतात त्यांनाच ते रिडेबल असतं आणि तेच ते वाचू शकतात. मग त्यानंतर येतात फॉर्मॅटिंग टॅग. म्हणजे हे बेसिक टॅग झाल्यानंतर फॉर्मॅटिंग अँड फॉन्ट टॅग्स असतात. आता जे वर्ड लक्षात घ्या, जे वर्डमध्ये आपल्याला फॉर्मॅटिंग टूलबारमध्ये दिसतं, जसं आता ही वर्ड आहे बोल्ड, इटालिक, अंडरलाईन, स्ट्राईक, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट, हे स्मॉल, बिग, हे सर्वच्या सर्व प्रामुख्याने काय येतात फॉर्मॅटिंग टॅगमध्ये असतात. फक्त आता बीला अशा पद्धतीचं, आयला या पद्धतीचं, अंडरलाईनला यू अशा पद्धतीचं ते आपल्याला स्पेसिफाय करता येतात. एम्फासिस जर द्यायचं असेल म्हणजे जी अक्षर अशी वर आल्यासारखी वाटतात दॅट इज कॉल्ड द एम्फासिस. EM टॅग आहे. स्ट्रॉंग म्हणजे आहे त्यापेक्षा अधिक बोल्ड करायचं असेल स्ट्रॉंग नावाचा टॅग आहे. सब म्हणजे H2O जो खाली 2 दिसतो दॅट इज कॉल्ड द सब. सुपरस्क्रिप्ट म्हणजे 21st सेंचुरीतला जो ST डोक्यावर जाऊन बसतो दॅट इज कॉल्ड द सुपरस्क्रिप्ट. डिलीट एखादं काढून टाकायचं असेल तर आपण डेल करू शकतो. एखादं टेक्स्ट इन्सर्ट करायचं असेल तर INS देऊ शकतो. आणि एखादं मार्क करायचं असेल तर आपण मार्क हायलाईट करायचं असेल तर मार्कसुद्धा देऊ शकतो. म्हणजे हे सर्वच्या सर्व टॅग्स प्रामुख्याने फॉर्मॅटिंगमध्ये येतात. म्हणजे आता फॉर्मॅटिंगमध्ये जो फॉर्मॅटिंग टूलबार आहे त्यातला अर्धा भाग येऊन जातो आणि राहिला जो फॉन्ट आहे हा फॉन्ट प्रामुख्याने फॉन्ट टॅग म्हणून विचारात येतो. मग आता फॉन्टमध्ये काय असतं, हे जे टाइम्स रोमन याला आपण फॉन्ट फेस म्हणतो. ही साईज झाली आणि हा कलर झाला. म्हणजे हे जे ॲट्रिब्यूट्स आहे प्रामुख्याने आपण यूज करू शकतो. कलर टॅग कोणता आहे फॉन्ट. मग आता कलर जो आपल्याला यूज पाहिजे तो घेऊ शकतो आपण. फेस म्हणजे टाइम्स रोमन आहे की कोणता आहे हे आपण घेऊ शकतो. साईज या ठिकाणी लक्षात घ्यायच्या 7 साईजेस आर देअर. किती साईजेस आहेत, आपण सर्वच्या सर्व साईज नाही घेऊ शकतो. 1 to 7. 1 ही सर्वात लहान आणि 7 ही सर्वात मोठी. म्हणजे आपण जेव्हा HTMLमध्ये काम करतो तर 1 to 7 एवढ्याच साईजेस आपल्याला देता येऊ शकतात टेक्स्टला आपल्या फॉन्टला आणि तेवढीच साईज आपण देऊ शकतो. नेमकं उलट कशाच्या हेडिंगच्या. हेडिंग H1 ही सर्वात मोठी असते, S6 ही सर्वात लहान असते. फॉन्ट साईजमध्ये साईज 1 ही सर्वात लहान असते आणि 7 ही सर्वात मोठी असतं. नंतरचा टॅग आहे दॅट इज अ PRE, प्रिझर्व व्हाईट स्पेस ऑर अ प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट. म्हणजे मला आहे तसंच, जसं आता हे आहे असंच मला जर टाईप करायचं असेल तर मी PRE नावाचा टॅग देईन. PRE म्हणजे प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट. जसं स्ट्रक्चर आपण आधी बनवलं असेल तशाच पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला PREमध्ये देता येतं. म्हणजे PREमध्ये देताना काय होतं की समजा मला ब्रेक लाईनची गरज पडत नाही, मला पॅरेग्राफची गरज पडत नाही. जस्ट आय गो फॉर द PRE टॅग. पहिल्यांदा PRE द्या आणि क्लोजिंग टॅग PRE करा. तुमचं टेक्स्ट जसं तुम्ही टाईप कराल त्या पद्धतीनं प्रदर्शित होईल. ब्रेक लाईन करण्याची सुद्धा गरज नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पॅरेग्राफ देण्याची सुद्धा गरज पडणार नाही. स्पेसिंग, आता प्रिझर्विंग व्हाईट स्पेसेस म्हणजे ज्या काही आपण टॅबनं व्हाईट स्पेसेस असतात त्या व्हाईट स्पेसेस या ठिकाणी तयार होतात आणि तशा पद्धतीने ते डॉक्युमेंट. म्हणजे आता हे जे आपण ब्रेक लाईन केलं असेल म्हणजे इथं जे आपल्याला पूर्णच्या पूर्ण ब्लँक दिसतं ही स्पेस प्रिझर्व होतं. कशाच्या माध्यमातून, या टॅगच्या माध्यमातून. इथं आपल्याला BR द्यायचं काम नाही. नाहीतर जनरली जर आपण PREचा यूज नाही केला तर मला या ठिकाणी BR द्यावं लागेल, ब्रेक लाईन करावं लागेल किंवा पॅरेग्राफ टॅग द्यावा लागेल. दोनपैकी एक तर मला द्यावंच लागेल. नेक्स्ट टॅग आहे स्क्रोलिंग टेक्स्ट. स्क्रोलिंग टेक्स्ट म्हणजे मार्क्यू, जे फिरते अक्षर असतात. म्हणजे आपण बरेचदा इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आपण पाहतो की ते किंवा वेबसाईटवर बातम्यामध्ये सुद्धा पाहतो की स्क्रीनवर आपण एखादं अक्षर इकडून येते आणि इकडून परत चाललं जाते. हे जे पार्ट आहे दॅट इज कॉल्ड द स्क्रोलिंग टेक्स्ट. त्याला काय म्हटलं जातं, स्क्रोलिंग टेक्स्ट. मार्क्यू नावाचा टॅग प्रामुख्याने यासाठी यूज केला जातो. मग ॲट्रिब्यूट्स कोणते आहेत, अलाईन आहे, बिहेवियर आहे, BG कलर आहे म्हणजे हे डिरेक्शन आहे, हाईट आहे आणि विड्थ आहे. जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करू त्यावेळेस तर समजूनच घेऊ. पण हे सारे ॲट्रिब्यूट्स म्हणजे अलाईन म्हणजे आता एखादी ही जर स्क्रिप्ट असेल, आपण समजलं की ही स्क्रिप्ट आहे आणि हे HTML जे नाव आहे हे आपण मिडलला ठेवायचं की टॉपला ठेवायचं की बॉटमला ठेवायचं, ही अलाइनमेंट आपण यूज करू शकतो. बिहेवियर म्हणजे कशा पद्धतीनं ते आलं पाहिजे. म्हणजे स्क्रोल होताना प्रामुख्याने ते एकेकडून दुसरीकडे आलं पाहिजे का किंवा एखादी स्लाईड जशा प्रेझेंट होतात तशा त्या पद्धतीनं आल्या पाहिजे का, ते दॅट इज कॉल्ड द बिहेवियर. स्क्रोल असेल
किंवा स्लाईड असेल किंवा अल्टरनेट असेल तर ते बिहेवियरच्या माध्यमातून बीजी कलर म्हणजे हा जो रेड कलर दिसतो दॅट इज कॉल्ड द समजा बीजी कलर म्हणजे हा बॅकग्राऊंड कलर आपण त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो तुमच्या स्क्रोलिंग टेक्स्टच्या मागच्या बाजूला. हाईट म्हणजे तो किती हाईटचा असावा ही जी हाईट आपण डिफाईन केली असेल ती सुद्धा डिफाईन करू शकतो. विड्थसुद्धा म्हणजे किती ती असेल अर्धा पेज असेल का की पूर्ण पेज असेल हे सुद्धा आपण डिफाईन करू शकतो विड्थ नावाच्या ॲट्रिब्यूटनं. ओके. नेक्स्ट ॲट्रिब्यूट इमेज. इमेज काय जेव्हा आपल्याला पेजमध्ये एखादं ग्राफिक इन्सर्ट करायचं असेल देन देअर इज अ टॅग दॅट इज कॉल्ड द IMG. म्हणजे आता लक्षात घ्या दोन बाबींमधला फरक. जेव्हा मला बॅकग्राऊंडला इमेज पाहिजे वी गो फॉर द बॉडी बॅकग्राऊंड. पण मला एखादी एक इमेज घ्यायची आहे एक ग्राफिक मला पेजवर पाहिजे आहे तर तेव्हा तो टॅग जेव्हा आपण इमेज इन्सर्ट करतो टॅग इज द IMG. आणि SRC इज द मॅन्डेटरी ॲट्रिब्यूट म्हणजे हे जोडीनंच येतील IMG आणि SRC. इतर कोणतेही ॲट्रिब्यूट्स हे मॅन्डेटरी नसतात पण SRC ही मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे तर द्यावंच लागेल. SRC मीन्स सोर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर इमेज. जो URL आहे त्या इमेजचा तो म्हणजे SRC. मग ती जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू या ठिकाणी आपण ॲड करतो. जो की पाथ असेल तो पाथ काय करतो आपण ॲड करतो त्याला URL असं म्हटलं जातं. आणि हा पाथ प्रामुख्याने आपण त्या पद्धतीने ॲड करतो. मग SRC आता त्याची इमेजची साईज काय असावी हाईट आणि विड्थ आपण देऊ शकतो. म्हणजे त्याचं साईज डिफाईन करण्यासाठी दोन प्रामुख्याने आपण घेऊ शकतो. पहिलं विड्थ आणि दुसरं हाईट. ALT म्हणजे अल्टरनेटिव्ह नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर पिक्चर ग्राफिक्स. समजा एखादा फोटो आपण भाऊसाहेबांचा फोटो इन्सर्ट केला आणि तो डिस्प्ले होत नसेल तर ही जागा ही इमेज कोणाची आहे मग अशा वेळेस ते टेक्स्ट जे आहे ते आपण त्या ठिकाणी टाकतो दॅट इज कॉल्ड द अल्ट. म्हणजे अल्टच्या समोर जे तुम्हाला टेक्स्ट त्या ठिकाणी डिस्प्ले करायचं असेल त्या टेक्स्ट ते नाव आपण त्या ठिकाणी व्हॅल्यू म्हणून टाकत असतो आणि म्हणून त्याला अल्ट म्हणतं. अल्टरनेटिव्ह नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर इमेज. आणि स्पेस यूज टू स्पेसिफाय द अमाऊंट ऑफ द स्पेस लेफ्ट राईट ऑफ द इमेज. व्हर्टिकल असेल हॉरिझॉन्टल प्लेस असेल व्हर्टिकल प्लेस असेल त्या इमेजच्या बाजूने जेव्हा आपण सोडतो म्हणजे आपल्या टेक्स्टही असतं आणि इमेजही असतं मग किती स्पेस सोडायची इमेजच्या बाजू बाय युझिंग द S स्पेस आणि V स्पेस. बॉर्डरसुद्धा आपण त्याला देऊ शकतो बॉर्डर ॲट्रिब्यूट चॉईस करून आणि कोण्या बाजूला ती अलाईन व्हावी हे सुद्धा आपण डिफाईन करू शकतो. आणि हे एवढे सारे ॲट्रिब्यूट्स प्रामुख्याने सुरुवातीचे प्रॅक्टिकल्समध्ये आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आता हे लिस्ट वगैरे कारण एकाच दिवशी पूर्ण एवढे तुमच्या लक्षात राहणार नाहीत हे मलाही समजतं आणि म्हणून इथपर्यंत आपण प्रॅक्टिकल करू आणि नंतर मग पुढच्या वेळेस पुढच्या बाजूला जाऊ. आणि सिम्पल असतं. आता सिम्पल काय म्हणजे एकदम सिम्पल प्रॅक्टिकल एक आपण उदाहरण घेऊ. जस्ट म्हणजे आता तुम्हाला आपण पाहिलं होतं की आपल्याला काय लागतं सांगा. आपण जेव्हा एखादं